So transit or a theodolite. Okay, we are looking after this theodolite instrument. Okay, you can see here this one is a theodolite instrument. Okay, this one is a mouse. Don't look at over here. This one is mouse. This is for operating, but this one is a theodolite instrument. Okay, we are going to learn about this instrument. Okay, we are going to learn about this instrument, theodolite instrument. Okay, so transit or a theodolite, it is an instrument used to measure the horizontal and vertical angles. Okay, we have studied in a previous chapter. I just recall some things. Okay, it was invented by Riomer. Okay, a theodolite instrument this is invented by the Riomer. Okay, a Danish astronomer in 1690. ठीक आहे, आता ह्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला काही गरज नाही, but I will use some brief information to you. Okay, in 1690. मग त्याच्यानंतर ह्याच्यात अपडेट्स वगैरे होत गेले. ठीक आहे. इट इज समटाइम्स रेफर्ड ॲज अ युनिव्हर्सल इन्स्ट्रुमेंट. तर ह्या इन्स्ट्रुमेंटचा उपयोग करून आपण अँगल्स वगैरे पण मेजर करू शकतो. सो समटाइम्स दिस इन्स्ट्रुमेंट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ युनिव्हर्स इन्स्ट्रुमेंट. ओके, द ओरिजिन ऑफ टर्म theodolite इज नॉट व्हेरी वेल नोन. आता theodolite हे आता प्रत्येक गोष्टीला कुठून नाव आलं याची काहीतरी हिस्ट्री असते, पण theodolite हे नाव कुठून आलं त्याची काही हिस्ट्री अशी नाहीये स्पेशली. ओके, it is essentially similar to the transit except that a longer size and reads the smaller angular deviations like a 1 second. ठीक आहे, so therefore theodolite is a more precise, okay, than the transit जो असतो त्यापेक्षा हे जास्ती प्रिसाइज इन्स्ट्रुमेंट आहे. ठीक आहे. आता आपल्याला theodolite चे टाइप बघायचे आहेत. हे डिपेंडिंग अपॉन द फॅसिलिटीज प्रोव्हाइडेड फॉर द रीडिंग ऑफ द ऑब्झर्वेशन, theodolite may be classified in a transit theodolite आणि नॉन ट्रान्झिट theodolite, आणि सेकंड टाइप दॅट इज व्हर्नियर theodolite आणि मायक्रोमीटर theodolite. ठीक आहे, सो व्हर्नियर theodolite, मायक्रोमीटर theodolite, or optical glass theodolite is also, or electronic theodolite also. Totalization is also electronic theodolite. Okay, though the first two are the obsolete, म्हणजे हे जेव्हा ट्रान्झिट आणि हे आता obsolete झाले तर इलेक्ट्रॉनिक theodolite वापरत आले. फर्स्ट इन फील्ड सर्वे इन इंडिया आर बीइंग डन विथ द हेल्प ऑफ दिस इन्स्ट्रुमेंट्स. ठीक आहे, theodolite चा उपयोग करूनच आधी आपण सगळे सर्वे करत होतो. ओके, मॉडर्न theodolite, आता जे मॉडर्न theodolite जे आले, दीज आर कॉम्पॅक्ट, लाईट वेट आहेत, कॉम्पॅक्ट आहेत, सिंपल इन डिझाईन आहेत. ओके, अँड कॅन बी युज्ड फॉर द रफ वर्क. ठीक आहे, रफ वर्कला ह्याचा आपण उपयोग करू शकतो. ठीक आहे, ऑल द मुव्हेबल पार्ट्स and the scales are fully enclosed and virtually dust and moisture proof. आता हे जे इन्स्ट्रुमेंट आहे हे डस्ट प्रूफ आणि मॉइश्चर प्रूफ आहे. ह्याच्यात तुम्हाला इथं रिडिंग वगैरे घेता येतात. ठीक आहे, इथं रिडिंग घेता येतात व्हर्टिकलचे, इथं हॉरिझॉन्टलचे रिडिंग घेता येतात. हे सगळे रिडिंग घेताना ह्याच्यात मॉइश्चर जाणार नाही, डस्ट जाणार नाही याची काळजी घेतलेली असते. ठीक आहे, इथून हे व्हर्नियर्स आहे, इथं रिंग असल्यासारखं आहे, किंवा हे जे आहे टेलिस्कोप आहे, टेलिस्कोप मध्ये वगैरे तुमचं हे जाणार नाही, मॉइश्चर किंवा डस्ट जाणार नाही, असे ते कॉम्पॅक्ट करून मॉडर्न. ओके, द साइज ऑफ theodolite इज डिफाइंड बाय द लोअर ग्रॅज्युएटेड सर्कल. आता इथं तुम्हाला दिसत असेल एक हॉरिझॉन्टल सर्कल आहे. ह्या सर्कलची जी काही साईज असते त्या साईज नुसार theodolite आपण म्हणतो. म्हणजे 10 सेंटीमीटरचं जर हे सर्कल असेल तर theodolite इज कॉल्ड ॲज अ 10 सेंटीमीटर सर्कल. ओके, 12 सेंटीमीटरचं जर सर्कल असेल तर दॅट theodolite इज कॉल्ड ॲज अ 12 सेंटीमीटर theodolite, लाईक दॅट वे. ठीक आहे. The size of the theodolite defined by the lower graduated circle. If we take for example 20 meter theodolite means the diameter of the graduated circle of the lower plate. ठीक आहे, लोअर प्लेट जे आहे त्याचं सर्कलचं डायमीटर किती असणार आहे, 20 सेंटीमीटर. ओके, and the theodolite of sizes varies from 8 to 25 सेंटीमीटर. जनरली जे theodolite येतात ते 8 ते 25 अशा रेंज मध्ये येतात. ठीक आहे. आता बघा, आपण जे सगळ्यात पहिल्यांदा बोललो टाइप्स ऑफ theodolite, त्याच्यामध्ये बघा पुन्हा की ट्रान्झिट theodolite. ठीक आहे, व्हॉट इज मीन बाय ट्रान्झिट theodolite.
Just a minute. Okay, so a theodolite is said to be transit theodolite. Okay, the theodolite is said to be transit one when the telescope is revolved to 180 degree. आता जो टेलिस्कोप जो आहे तो 180 डिग्री मध्ये जर फिरत असेल अबाउट इट्स व्हर्टिकल प्लेन अबाउट इट्स हॉरिझॉन्टल ऍक्सिस. आता हा जो व्हर्टिकल जो आहे हा व्हर्टिकल ऍक्सिस आहे, ठीक आहे. आणि हा जो आहे हा टेलिस्कोपचा जो आहे दिस वन इज अ हॉरिझॉन्टल ऍक्सिस. जर टेलिस्कोप जर व्हर्टिकल प्लेन मध्ये हॉरिझॉन्टल ऍक्सिसच्या अराउंड फिरत असेल तर त्याला आपण ट्रान्झिट थिओडाईट म्हणणार. म्हणजे हे बघा हा जो टेलिस्कोप आहे हा याच्या व्हर्टिकल प्लेन मध्ये रिव्हॉल्व होतोय. दिसतोय का तुम्हाला? व्हर्टिकल प्लेन मध्ये हा फिरतोय हा टेलिस्कोप अबाउट इट्स हॉरिझॉन्टल ऍक्सिस. हा जो दिसतोय हा हॉरिझॉन्टल ऍक्सिस आहे असा थ्रू गेलेला, ठीक आहे. तर त्या हॉरिझॉन्टल ऍक्सिसच्या अराउंड हा व्हर्टिकल प्लेन मध्ये फिरतोय टेलिस्कोप. सो इट इज कॉल्ड एज अ ट्रान्झिट थिओडाईट. ओके, दस डायरेक्टिंग द टेलिस्कोप इन एक्झॅक्टली इन अपोजिट डायरेक्शन. आता असं केल्यामुळे काय होतं, आता इथं बघा इथं हा आयपीस आहे आणि इथं ऑब्जेक्टिव्ह आहे. जेव्हा तुम्हाला इकडची इमेज बघायची, इकडची एखादी गोष्ट बघायची, तेव्हा तुम्ही इथून पाहणार आणि तिकडची गोष्ट बघणार, ठीक आहे. पण जेव्हा तुम्हाला या साईडची गोष्ट बघायची त्या केसमध्ये तुम्ही काय करणार, हा टेलिस्कोप रिव्हॉल्व करणार म्हणजे ट्रान्झिट करणार आणि तिकडून पाहणार, इकडची वस्तू तुम्हाला दिसणार. ओके, so this is the main function of the transit theodolite. एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शन मधली तुम्हाला गोष्ट दिसेल तेव्हा म्हणजे तुम्हाला इकडची गोष्ट बघत होता, एखादा ऑब्जेक्ट पाहत होता, when you have to see the object exactly opposite to that particular object, त्या जो पलीकडचा जो ऑब्जेक्ट होता त्याच्या एक्झॅक्टली अपोजिटचा जर तुम्हाला 180 डिग्री मधला जर ऑब्जेक्ट बघायचा असेल तर तुम्ही त्याला ट्रान्झिट करणार. 180 डिग्री मध्ये फक्त फिरवणार व्हर्टिकल प्लेन मध्ये. यू विल गेट द अपोजिट साइड इमेज. ओके, हा झाला ट्रान्झिट थिओडाईट. आता नॉन ट्रान्झिट थिओडाईट काय आहे? The theodolite is said to be non-transit one when the telescope cannot revolve through the 180 degree in a vertical plane. आता काही केस मध्ये हा जो टेलिस्कोप आहे हा टेलिस्कोप आपला रिव्हॉल्व होत नाही, ठीक आहे. म्हणजे काही जे थिओडाईट आहे त्या थिओडाईटचा हा जो टेलिस्कोप असतो तो रिव्हॉल्व होत नाही अबाउट इट्स व्हर्टिकल हॉरिझॉन्टल ऍक्सिस. मग त्याला आपण काय म्हणतो? नॉन ट्रान्झिट थिओडाईट. आता हा ट्रान्झिट थिओडाईट आहे त्यामुळे ह्याचा टेलिस्कोप रिव्हॉल्व होतोय. पण जर हा टेलिस्कोप फिक्स असेल तर दॅट टेलिस्कोप ऑर दॅट थिओडाईट इज कॉल्ड एज अ नॉन ट्रान्झिट थिओडाईट. ओके, समजते का तुम्हाला? सच थिओडाईट आर ऍब्सोल्यूट नाउडेज. पण असे जे आहेत नॉन ट्रान्झिटचे जे थिओडाईट आहेत ते सध्या नाहीयेत, वापरात नाहीयेत. दीज आर ऍब्सोल्यूट नाउडेज, ठीक आहे. हे आपण आता सध्या वापरात नाहीयेत नॉन ट्रान्झिट. आपण जे वापरतो सध्या दीज आर द ट्रान्झिट थिओडाईट. ओके, आपण सध्या जे थिओडाईट वापरतोय दीज आर द ट्रान्झिट थिओडाईट. नॉन ट्रान्झिट थिओडाईट आर ऍब्सोल्यूट नाउडेज, ठीक आहे. आता सध्या वापरात नाहीयेत. ओके, जर नॉन ट्रान्झिटचं एखादं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर वाय थिओडाईट अँड द एव्हरेस्ट थिओडाईट आर द एक्झाम्पल ऑफ नॉन ट्रान्झिट थिओडाईट. ओके, त्याच्यानंतर कोणते दोन टाईप आहेत तर व्हर्नियर थिओडाईट आणि मायक्रोमीटर थिओडाईट. आता हे जे थिओडाईट आहे या थिओडाईट मध्ये इथं रिडिंग दिसतात तुम्हाला. आय विल ट्राय टू शो यू. इथं यू कॅन सी हियर दिस इज द म्हणजे इथून तुम्ही पाहता इथे एक लेन्स असल्यासारखं असतं, त्या लेन्स मधून तुम्ही म्हणजे बघता रिडिंग, ठीक आहे. आणि इथं यू कॅन सी हियर देअर आर रिडिंग्स, ठीक आहे. इथं रिडिंग्स असतात, ह्या रिडिंग तुम्हाला दिसतात, त्या रिडिंग तुम्हाला मेजर करायचे असतात. ओके, देअर आर द रिडिंग्स, ठीक आहे. तर ह्या रिडिंग मायक्रोमीटर आहेत का व्हर्नियरचे आहेत त्याच्यानुसार थिओडाईटचे आणखी दोन टाईप आहेत. ओके, ओके. कोणाला काही शंका असेल तर मध्ये लगेच विचारत जावा, ठीक आहे. आता अर्लियर हिस्ट्री मॉडर्न हिस्ट्री आपल्याला काही गरजेची नाहीये. नाउ द नेक्स्ट पार्ट वी हॅव टू सी दॅट इज द टर्म्स युज्ड इन अ थिओडाईट सर्वेइंग, ठीक आहे. तर या टर्म्स आपल्याला बघायच्यात.
त्याच्यामध्ये बघा, म्हणजे तुम्ही एखादा थिओडलाइट सर्वे करताय, थिओडलाइट इन्स्ट्रुमेंटचा उपयोग करून इफ यू आर डुईंग एनी सर्वे, सम टर्म्स वुड कम अक्रॉस टू यू, तुमच्या अक्रॉस काही टर्म्स येतील, तर त्या टर्म्सचा अर्थ काय आपल्याला बघायचा आहे. सेंटरिंग, देन ट्रान्झिटिंग, फेस लेफ्ट, फेस राईट, टेलिस्कोप नॉर्मल, टेलिस्कोप इन्व्हर्टेड, चेंजिंग ऑफ द फेस, swinging the telescope. Okay, then line of collimation, axis of bubble, then axis of bubble tube, vertical axis, horizontal axis, temporary adjustment, permanent adjustment, आणि least count of the instrument. ठीक आहे, तर we have to see all these points one by one. Okay, now look at the image shown over here. In this image, the tripod stand is shown, and on that tripod stand there is a total tension instrument. Okay, but सपोज इट इज अ थिओडलाइट इन्स्ट्रुमेंट. ठीक आहे, ह्या डायग्राम मध्ये जे आहे ते तुम्हाला समजण्यासाठी डायग्राम दिले, फक्त त्याचा बाकी काही विषय नाहीये. तो जो पिवळ्या कलरचा इन्स्ट्रुमेंट दिसतंय ते टोटल टेन्शन आहे, त्याच्याऐवजी समजा की तिथं आपलं थिओडलाइट इन्स्ट्रुमेंट आहे. ओके, नाउ वी विल गो फॉर द डेफिनेशन, दॅट इज सेंटरिंग. ओके, तर सेंटरिंग म्हणजे काय. Centering measure means the setting. Centering means the setting of the theodolite exactly over an instrument station, so that it is in a vertical axis. So that it is in a vertical axis, lies immediately above the station mark. ओके, म्हणजे स्टेशन मार्कच्या बरोबर एक्झॅक्टली वरती तुमचा पॉइंट आणणं म्हणजे आपण त्याला सेंटरिंग म्हणतो. ठीक आहे, जस्ट अ मिनिट. म्हणजे कोणताही सर्वे करताना, म्हणजे फक्त ह्याचा विषय घेऊ नका तुम्ही ऍटो लेवलचा किंवा डम्पी लेवलचा. डम्पी लेवल आणि ऍटो लेवलला सेंटरिंगची काही गरज नसते, कारण आपण व्हर्टिकल प्लेन मध्ये मेजरमेंट करत असतो. पण इन केस ऑफ द दिस इन्स्ट्रुमेंट, इन केस ऑफ द थिओडलाइट वी हॅव टू मेक द सेंटरिंग. ओके, सेंटरिंग आपल्याला करावं लागतं. ठीक आहे, तर बघा, जस्ट अ मिनिट. Okay, now centering means the setting of the theodolite exactly over an instrument station, so that its vertical axis lies immediately above the station mark. Okay, it can be done by means of the plumb box suspended from the small hook attached to the vertical axis of the theodolite. Okay, मग सेंटरिंग कसं करतो आपण. हा जो ट्रायपॉड स्टँड आहे, ट्रायपॉड स्टँडला आपण इन्स्ट्रुमेंट फिक्स केलेलं असतं बाय युजिंग द विंग नटने आपण इन्स्ट्रुमेंट फिक्स केलेलं असतं. तर इथं विंग नट असतो, इथं विंग नट असतो, विंग नटने आपण इन्स्ट्रुमेंट फिक्स केलं असतं. तर तिथे एक हुक असतं छोटं, त्या हुक मधनं आपण काय करणार, आपण वरून एक वळंबा सोडणार, म्हणजे त्याला काय म्हणणार आपण, प्लम्ब बॉक्स सोडणार बरोबर एक्झॅक्टली खाली स्टेशन मार्क. ठीक आहे, आणि इथं तुमचं स्टेशन मार्क आहे समजा, तर स्टेशन मार्कवर तुम्ही त्याचं सेंटरिंग करता, तर दॅट इज कॉल्ड एज सेंटरिंग. म्हणजे जो काही तुमचा स्टेशन पॉइंट आहे त्याच्यावर इन्स्ट्रुमेंट आणणे. ठीक आहे, तर हे आणताना समटाइम यू हॅव टू मूव्ह द इन्स्ट्रुमेंट समवेअर, म्हणजे थोडंसं 1-2-3 mm इकडे तिकडे हलवावं लागतं. तर विंग नटला तशी अरेंजमेंट असते, यू कॅन मूव्ह इन्स्ट्रुमेंट 2-3 सेंटीमीटर्स लेफ्ट राईट क्लॉकवाइज अँटी क्लॉकवाइज लाईक दिस वे. ओके, so by using this we can make the centering operation. Okay, the center shifting arrangement if provided with the instrument, it helps the easy and rapid performance of the centering. आता मी तुम्हाला जे सांगितलं ना, सेंटर शिफ्टिंग अरेंजमेंट, म्हणजे तुम्ही जेव्हा सेंटरिंग करता थोडंसं इकडे तिकडे इन्स्ट्रुमेंट जाऊ शकतं, तर ते थोडंसं शिफ्टिंग करण्यासाठी एक सेंटर शिफ्टिंग अरेंजमेंट असते. बाय युजिंग दॅट अरेंजमेंट वी कॅन मूव्ह द इन्स्ट्रुमेंट टू द रिक्वायर्ड लोकेशन. ओके, सेंटरिंग नंतर आपली सेकंड डेफिनेशन काय आहे, तर ट्रान्झिटिंग. ओके, ट्रान्झिटिंग इट इज ऑल्सो नोन ॲज अ प्लंगिंग और रिव्हर्सिंग. आता ट्रान्झिटिंग म्हणजे काय, टू प्लंग और टू रिव्हर्स. ओके, इट इज अ प्रोसेस ऑफ टर्निंग द टेलिस्कोप अबाउट इट्स हॉरिझॉन्टल ॲक्सिस टू 180 डिग्री इन अ वर्टिकल प्लेन. आता मी मागाची जी तुम्हाला प्रोसिजर करून दाखवली, दॅट इज सिम्पली कॉल्ड ॲज अ ट्रान्झिटिंग. ओके, दॅट सिम्पली कॉल्ड ॲज अ ट्रान्झिटिंग.
Okay, in that your telescope is revolved in a vertical plane about its horizontal axis in a 180 degree. Okay, the vertical plane thus bringing upside down and making the point exactly in a opposite direction. Okay, now I will try to show you. Okay, so here you can see, is the video is visible to you? Video दिसतोय का तुम्हाला? Yes, sir. Okay, so this one is our instrument. तर हा जो आहे इन्स्ट्रुमेंटचा, हे जे टेलिस्कोप आहे, हे टेलिस्कोप व्हर्टिकल प्लेन मध्ये असं फिरवणं म्हणजे थोडक्यात ट्रान्झिटिंग. ओके, कळते का तुम्हाला डेफिनेशन? ट्रान्झिटिंग इज ऑल्सो नोन ॲज प्लंगिंग और रिव्हर्सिंग. It is the process of turning the telescope about its horizontal axis. This one is a horizontal axis. हा जो दिसतोय तुम्हाला, this one is a horizontal axis. Okay, अँगल निवडले तर असा पॉइंट दिसणार तुम्हाला. The process of turning the telescope about this horizontal axis in a vertical plane in a 180 degree, it is called as a transiting. Okay, in this case bringing upside down. मग या केस मध्ये काय होतं, ही वरची साइड खाली जाते. ओके, ब्रिंगिंग अपसाइड डाऊन. ओके, अँड मेकिंग द पॉइंट एक्झॅक्टली अपोजिट टू द डायरेक्शन. ठीक आहे, म्हणजे आधी आपण समजा इथं आयपीस आहे, इकडून पाहत होतो आणि इकडचा ऑब्जेक्ट पाहत होतो. असं इन्स्ट्रुमेंट फिरवल्यानंतर काय होणार, आपण इकडून पाहणार आणि त्याच्या एक्झॅक्टली अपोजिटचा आपल्याला पॉइंट दिसणार आहे. ओके, ट्रान्झिटिंग झाल्यानंतर सेकंड डेफिनेशन इज स्विंगिंग. जस्ट अ मिनिट. सेकंड डेफिनेशन इज स्विंगिंग. ओके, आता स्विंगिंग बघा काय. इट मीन्स द टर्निंग द टेलिस्कोप अबाउट इट्स व्हर्टिकल ऍक्सिस इन अ हॉरिझॉन्टल प्लेन. आता हे इन्स्ट्रुमेंट आहे, त्याचा व्हर्टिकल प्लेन हा आहे. या व्हर्टिकल प्लेनच्या अराउंड इन्स्ट्रुमेंट हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये फिरवणं. ठीक आहे, म्हणजे असं इन्स्ट्रुमेंट मी फिरवतोय बघा, हॉरिझॉन्टली मी इन्स्ट्रुमेंट फिरवतोय. ठीक आहे, हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये व्हर्टिकल ऍक्सिसच्या अराउंड मी इन्स्ट्रुमेंट असं गोल फिरवतोय, त्याला आपण स्विंगिंग म्हणणार. ठीक आहे, इट इज सिम्पली कॉल्ड एज अ स्विंगिंग. ओके, असं फिरवलं, हे कॉन्स्टंट आहे आणि इन्स्ट्रुमेंटचा टेलिस्कोप फक्त फिरवला तर त्याला आपण ट्रान्झिटिंग म्हणतो. टेलिस्कोप जर फिरवला तर 180 डिग्री मध्ये फिरवला तर त्याला ट्रान्झिटिंग म्हणतो. पण इन्स्ट्रुमेंट जर हॉरिझॉन्टल ऍक्सिस हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये जर फिरवलं तर त्याला आपण स्विंगिंग म्हणणार. ओके, it means turning the telescope about its vertical axis in a horizontal plane. A swing is called as a right or left according to the telescope rotated clockwise or anti-clockwise direction. ठीक आहे, हा जो टेलिस्कोप आहे हा आपण क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज मूव्ह करू शकतो. आपल्याला हवा तसा क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज मूव्ह करू शकतो. त्याच्यानुसार त्याला राईट स्विंग किंवा लेफ्ट स्विंग असं म्हणतो आपण. ओके, समजतंय का तुम्हाला? काही शंका असेल तर विचारत जावा प्लीज इन बिटवीन. ओके, आता बघा लेफ्ट स्विंग. द व्हर्टिकल सर्कल ऑफ द इन्स्ट्रुमेंट इज ऑन अ लेफ्ट साइड ऑफ द ऑब्झर्वर. ओके, हा आता सपोज आय एम ऑब्झर्वर ओव्हर हियर. ओके, जर मला इन्स्ट्रुमेंट मधून पाहायचं असेल तर आय विल सी लाईक दिस वे. ओके, आय विल सी लाईक दिस वे. या केस मध्ये व्हर्टिकल सर्कल इज ऑन अ लेफ्ट साइड ऑफ मी. हे व्हर्टिकल सर्कल आहे, इथं बघा, इकडे आला तर ते राईट साइडला गेलं. ओके, वेन व्हर्टिकल सर्कल, हे जे व्हर्टिकल सर्कल आहे, when the vertical circle is on of the instrument is on left side of the observer, म्हणजे आता सध्या माझ्या लेफ्ट साइडलाच आहे व्हर्टिकल सर्कल. दिस वन इज माय लेफ्ट हँड. ओके, and vertical circle is on a left side of me. Okay, when the vertical circle is on a of the instrument is on left side of the observer while taking the reading, the position is called as a face left position. या पोझिशनला आपण काय म्हणणार, फेस लेफ्ट पोझिशन म्हणणार. ठीक आहे, दिस पोझिशन इज कॉल्ड एज अ फेस लेफ्ट पोझिशन. अँड ऑब्झर्वेशन टेकन ऑन अ हॉरिझॉन्टल और व्हर्टिकल सर्कल in this position are known as
फेस लेफ्ट ऑब्झर्वेशन. आणि असे फेस लेफ्टचे असताना जे काही ऑब्झर्वेशन आपण घेतोय, these observations taken on a horizontal or vertical circle in this position are known as a face left observation. फेस लेफ्ट ऑब्झर्वेशन आपण असं म्हणतो. ठीक आहे. आता नाव फेस राईट ऑब्झर्वेशन बघा. इफ द व्हर्टिकल सर्कल ऑफ द इन्स्ट्रुमेंट, ओके, इफ द व्हर्टिकल सर्कल ऑफ द इन्स्ट्रुमेंट इज ऑन अ राईट साइड ऑफ द ऑब्झर्वर, ऑब्झर्वरच्या जर राईट साइडला असतील, म्हणजे बघा आता, ठीक आहे, आता बघा माझ्या राईट साइडला आलं, ओके, दिस वन इज माय राईट हँड, आणि याच्या राईट साइडला माझे इन्स्ट्रुमेंट आलं. ठीक आहे. तर व्हेन if the vertical circle of the instrument is on the right side of the observer while taking the reading, the position is called as a face right. An observation taken in a horizontal or vertical circle on this position are known as face right observation. ठीक आहे. अशा पोझिशनला मी जर रीडिंग घेतले, अशा पोझिशनला मी जर रीडिंग घेतले, तर these readings are called as a face right observation. ओके. लेफ्ट असेल तर लेफ्ट, राईट असेल तर राईट. ओके. नाउ टेलिस्कोप नॉर्मल. आता टेलिस्कोप नॉर्मल म्हणजे काय बघा. A face of the instrument, a face left position is known as a telescope normal. आता फेस लेफ्ट पोझिशन जी आहे ही, ठीक आहे, फेस लेफ्ट पोझिशन जी आहे, लेफ्ट साइडला आला आता बघा सर्कल, फेस लेफ्ट पोझिशन इज नॉन एज अ टेलिस्कोप नॉर्मल और टेलिस्कोप डायरेक्ट. फेस लेफ्टला जेव्हा असतात we call as a टेलिस्कोप नॉर्मल that position. ठीक आहे. आपण त्याला टेलिस्कोप नॉर्मल किंवा टेलिस्कोप डायरेक्ट असं म्हणतो. ओके. दिस इज रेफर्ड ॲज अ बबल अप. या केसमध्ये हा जो बबल आहे हा वरच्या साईडला असतो, सो इट इज कॉल्ड एज अ बबल अप पोझिशन. ओके. फेस तुम्हाला एमसीक्यूला ह्याच्यावर 100% क्वेश्चन असतो की व्हॉट इज मीन बाय टेलिस्कोप नॉर्मल किंवा व्हॉट इज मीन बाय टेलिस्कोप डायरेक्ट किंवा बबल अप म्हणजे काय. ठीक आहे. तर लेफ्ट पोझिशन जी असते दॅट इज कॉल्ड एज अ टेलिस्कोप नॉर्मल और टेलिस्कोप डायरेक्ट और बबल अप. नाउ टेलिस्कोप इन्व्हर्टेड. Face right position is known as a telescope inverted or telescope reversed and it is called as a bubble down. आता face right position मी करतो पुन्हा ही जी आली, this one is the face right position. In this case the bubble is down. Okay. याला आपण टेलिस्कोप इन्व्हर्टेड असं पण म्हणतो. ठीक आहे. टेलिस्कोप इन्व्हर्टेड असं पण म्हणतो या केसमध्ये. आणि टेलिस्कोप, आता बघा ह्या टेलिस्कोप हा खालचा जो असतो शूटर असतो तो खालच्या साईडला गेलाय इथं, यू कॅन सी दिस शूटर, दिस इज सो टेलिस्कोप नॉर्मल, टेलिस्कोप इन्व्हर्टेड और टेलिस्कोप रिव्हर्स्ड और इट इज रेफर्ड एज अ बबल डाउन. ओके. नाउ चेंजिंग ऑफ द फेस. आता फेस लेफ्ट होता, फेस राईट होता, आणि नाउ नेक्स्ट डेफिनेशन इज अ चेंजिंग ऑफ द फेस. फेस चेंज करणं. ठीक आहे. व्हॉट इज मीन बाय चेंजिंग ऑफ द फेस हे आपल्याला बघायचंय. Okay. Changing of the face. So it is the operation of bringing the vertical circle to the right of the observer if originally it is on the left and vice versa. आता changing of the face म्हणजे काय. समजा हे इन्स्ट्रुमेंटचं जे व्हर्टिकल सर्कल आहे हे समजा माझ्या आता लेफ्ट साइडला आहे. ठीक आहे. हे मी जर राईट साइडला आणलं तर त्याला काय म्हणणार आपण, चेंजिंग ऑफ द फेस. म्हणजे बघा हे लेफ्ट साइडला आहे, आता मला जर हा आयपीस तर माझ्याकडेच पाहिजे. ठीक आहे. मग मी काय करणार, टेलिस्कोप असा मूव्ह करणार आणि पुन्हा हे असं करणार. मग आता बघा हे जे सर्कल आहे हे आता राईट साइडला गेलं आणि चेंज ऑफ द फेस झाला. आणि हे समजा राईट साइडला आहे, राईटचं मी लेफ्टला आणलं तर त्याला मी काय म्हणणार, चेंज ऑफ द फेस. मग चेंज ऑफ द फेस करायला काय लागणार, मला इन्स्ट्रुमेंट आधी असं आडवं फिरवावं लागणार. इन्स्ट्रुमेंट असं होतं, लेफ्ट साइडला होतं. इन्स्ट्रुमेंट मला आधी आडवं फिरवावं लागणार आणि पुन्हा नंतर असं करावं लागणार. म्हणजे मला काय करायला लागते, एकदा ट्रान्झिट करायला लागते आणि एकदा स्विंग करावं लागते. Okay. So for changing of the face of the instrument, I have to swing the telescope and after that I have to transit that particular telescope. Okay. म्हणजे बघा मला काय करायला लागतंय, इट इज डन इन 2 स्टेप. 2 स्टेप मध्ये आपण करतो चेंजिंग ऑफ द फेस. फर्स्टली रिव्हॉल्व द टेलिस्कोप थ्रू 180 डिग्री इन व्हर्टिकल प्लेन. टेलिस्कोप आधी 180 डिग्री मध्ये रिव्हॉल्व करा, केला बघा मी. ओके. अँड देन रोटेट द इन्स्ट्रुमेंट थ्रू 180 डिग्री इन हॉरिझॉन्टल प्लेन. त्यानंतर काय करा, इन्स्ट्रुमेंट जे आहे
ते 180 डिग्री मध्ये रोटेट करा. ओके, सो दिस इज कॉल्ड एज अ चेंजिंग ऑफ द फेज. ओके, इथं बघा आणखी एकदा करून दाखवतो. फर्स्ट ट्रान्झिट द टेलिस्कोप. टेलिस्कोप ट्रान्झिट करा म्हणजे 180 डिग्री मध्ये रिव्हॉल्व करा. ओके, दिस वन इज ट्रान्झिटिंग झाल्यानंतर देन स्विंग द टेलिस्कोप. स्विंग करा म्हणजे हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये टेलिस्कोप मूव्ह करा. ओके, सो दिस इज डन इन अ टू फेज, टू step. First swing the telescope and then transit the telescope. Swing the instrument and then transit the telescope. Okay, तर आपण इथे चेंज ऑफ द फेज केलं. ओके, आय विल अगेन वन्स अगेन आय विल शो यू. हा बघा इन्स्ट्रुमेंटचं जे vertical circle is that is on the left side of me. I have to take it on the right side, means I have to change the face of the instrument. For that, what I will do, first I will transit the telescope, means I will revolve the telescope in a vertical plane, in a horizontal, about horizontal axis in a 180 degree, and after that I will swing the instrument. Okay, झालं माझं changing of the phase झालं. लेफ्ट राईट झाला. तर राईटचं लेफ्ट करायचं असेल काय करणार मी, अगेन आय विल transit the telescope to 180 degree and then I will swing the instrument in a 180 degree. Okay, माझं लेफ्टचं राईटचं पुन्हा लेफ्टला आहे. समजतंय का सगळ्यांना? प्लीज समवन फ्रॉम क्लास लेट मी नो. Yes, sir. Okay. These definitions are important. Generally, these are asked. Okay. Line of collimation. बघा आता. It is also known as the line of sight, or it is an imaginary line joining the intersection of the crosshairs of the diaphragm to the optical center of the object glass and its continuation. It is also known as line of sight. ओके, लाईन ऑफ कॉलिमेशन म्हणजे काय, लाईन ऑफ साइट. हे जे इन्स्ट्रुमेंट आहे, हे इन्स्ट्रुमेंट मधून मी इथून पाहणार ना, इथून मी पाहिल्यानंतर दिस वन वुड बी माय लाईन ऑफ साइट. ओके, सो इट इज ऑल्सो नोन ॲज अ लाईन ऑफ साइट and it is a imaginary line continuation. Okay, so it is also known as line of sight. It is the imaginary line joining the intersection of the crosshairs of the diaphragm. इथं crosshairs असतात. crosshairs चे जे diaphragm आहे त्याला क्रॉस करणारे आणि ऑब्जेक्ट ग्लास जे आहे, इथं जे ऑब्जेक्ट ग्लास आहे, इथं डायफ्रागमचे क्रॉसहेयर्स आहे, तिथं ऑब्जेक्ट ग्लास आहे. या दोघांच्या सेंटर मधून जी लाईन जाणार आहे, या दोघांच्या सेंटर मधून जी लाईन जाणार आहे आणि त्याची जी कंटिन्युएशन आहे अशी सरळ जाणारी, त्याला आपण लाईन ऑफ कॉलिमेशन म्हणतो आपण. ठीक आहे, लाईन ऑफ कॉलिमेशन. नाउ ऍक्सिस ऑफ द टेलिस्कोप. व्हॉट इज मीन बाय ऍक्सिस ऑफ द टेलिस्कोप? It is also known as an imaginary line joining the optical center of the object glass and center of eyepiece. Okay. It is also known as the imaginary line joining the optical center of the object glass and center of the eyepiece. Imaginary line joining the optical center of the object glass and center of the eyepiece. This is called as the axis of the telescope. Now, axis of the level tube. What is mean by axis of the level tube? It is also called as a bubble line. Axis of the level tube म्हणजे काय, तर bubble line पण आपण म्हणू शकतो. Okay, so axis of the level tube. Axis of the level tube, it is also called as a bubble line. It is the straight line tangential to the longitudinal curve of the level tube at the center of the tube. Okay, तर it is horizontal when level is a center. म्हणजे इथे एक बघा, इथे एक बबल ट्यूब आहे. ह्या बबल ट्यूबच्या पॅरलल जी लाईन जाते, दॅट इज सिम्पली कॉल्ड एज ऍक्सिस ऑफ द लेवल ट्यूब. जेव्हा हे इन्स्ट्रुमेंट तुमचं लेवल मध्ये असेल, ऍट दॅट टाइम दिस बबल इज इन अ लेवल. ओके, नाउ व्हर्टिकल ऍक्सिस आणि हॉरिझॉन्टल ऍक्सिस. तर व्हर्टिकल ऍक्सिस आणि हॉरिझॉन्टल ऍक्सिस बघा काय असतो. व्हर्टिकल ऍक्सिस म्हणजे सिम्पली दिस वन. ओके, हा व्हर्टिकल जो दिसतोय सेंटरला, ज्याच्या अराउंड हे इन्स्ट्रुमेंट फिरतंय, ज्याच्या अराउंड हे इन्स्ट्रुमेंट हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये फिरतंय, म्हणजे काय आलं का, इथून हे असं उभं. ओके, तर इट इज कॉल्ड एज अ व्हर्टिकल ऍक्सिस.
It is the axis about which the telescope can be rotated in a horizontal plane. Horizontal plane मध्ये instrument आपण move करू शकतो. It is called as a vertical axis. आणि horizontal axis म्हणजे काय? It is the axis about which the telescope can be rotated in a vertical plane. Vertical plane मध्ये हा टेलिस्कोप, आता टेलिस्कोप जो आहे हा वर्टिकल प्लेन मध्ये आपण हे जे दिसतंय सेंटरला त्याच्या अराउंड आपण इन्स्ट्रुमेंट फिरवतोय, ह्याच्या अराउंड आपण इन्स्ट्रुमेंट फिरवतोय. तर हे जे आहे दिस वन इज अ हॉरिझॉन्टल ऍक्सिस. सो it is the axis about which telescope can be rotated in a vertical plane and it is also called as a turn-on axis. हा horizontal axis जो आहे, हा horizontal axis जो आहे असा गेलेला आहे. ओके, हा असा गेलेला, हा इथून पण तुम्हाला दिसू शकतो टेलिस्कोपच्या लाईन मध्ये. That is also called as a turn-on axis. Okay. Now we come for the temporary adjustment and permanent adjustment. आता when we have to use instrument, at that time we have to make some adjustment. ठीक आहे, कोणतंही इन्स्ट्रुमेंट ने तुम्ही जेव्हा जेव्हा काम चालू करता at that time what we have to do, we have to make the adjustment of that particular instrument. म्हणजे इन्स्ट्रुमेंट आणले ग्राउंडवर ठेवले आणि लगेच आपण रीडिंग चालू करत नाही. We don't directly start the taking the readings. What we have to do, we have to set that particular instrument on the ground first. Okay, we have to set that instrument on the ground first. After that we have to make the level, rough level, then permanent level of that particular instrument on the ground. Okay, after that we have to see the object through the instrument and after that only we can take the readings. Okay, म्हणजे या सगळ्या गोष्टी केल्यानंतर we can take the readings. Okay, after that only we can take the readings. Okay, म्हणजे आपल्याला इन्स्ट्रुमेंट आणल्या कुठलाही सर्वे करताना at first what we have to do, we have to make the adjustments and these adjustments are called as a temporary adjustment. Okay, and या टेम्पररी ऍडजस्टमेंट केल्यानंतर आपण रीडिंग घ्यायला चालू करू शकतो. ओके, सो सेटिंग ऑफ द थियोडलाइट ओव्हर अ स्टेशन at a time of taking any observation is called as a temporary adjustment. Okay, setting of the theodolite over the station instrument set करणं at the time of taking any observation, it is called as a temporary adjustment. याला आपण temporary adjustment असं म्हणतो. ओके, this setup is needed at the every setup. म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्हाला रीडिंग घ्यायचे आहेत at that time, at every setup you have to set up the instrument. Okay, and these setups are called as, or these settings are called as a temporary adjustments. Okay, and second one is a permanent adjustment. Now what is mean by permanent adjustment? When a desired relationship between the two fundamental lines of the theodolite are disturbed, then some procedure is adopted to establish this relationship and this is called as a permanent adjustment. आता परमनंट ऍडजस्टमेंट म्हणजे काय, थोडक्यात जर तुम्हाला सांगायचं झालं, तुम्ही एखादी नवीन कार खरेदी केली किंवा टू व्हीलर खरेदी केली, तर तुम्हाला त्यांनी सांगतात की यू हॅव टू मेक द सर्व्हिसिंग ऑफ दिस बाईक ऍट एव्हरी 2000 किलोमीटर 3000 किलोमीटर. म्हणजे तुम्ही गाडी वापरून त्याची हवा कमी होणार, काही नट ढिली होणार, ब्रेक लूज होणार, काहीतरी गोष्टी ऑइल कमी होणार, म्हणजे त्याच्यात काहीतरी चेंजेस होणार. विअर अँड टिअर झाल्यामुळं तुमच्या गाडीमध्ये काहीतरी चेंजेस होणार. ओके, ऍट दॅट टाइम व्हॉट यू हॅव टू डू, यू हॅव टू गो इन अ सर्व्हिसिंग सेंटर अँड यू हॅव टू फिट दॅट ऑल द नट्स अँड ऑल द बोल्ट्स. यू हॅव टू मेक सम करेक्शन्स, मेक सम अलाइनमेंट्स. म्हणजे वापरल्यामुळे काय रोडची गाडीची अलाइनमेंट वगैरे बिघडली असते, ते तुम्हाला सगळं व्यवस्थित करावं लागतं. ठीक आहे, तर यालाच आपण काय म्हणतो, परमनंट ऍडजस्टमेंट. थोडक्यात म्हणजे इन्स्ट्रुमेंटचं पण तसंच आहे. हे पण एक इन्स्ट्रुमेंट जे आहे हे एक मेकॅनिकल इन्स्ट्रुमेंट आहे. त्या इन्स्ट्रुमेंटला वापर केल्यानंतर त्याची अलाइनमेंट जाणार ना, थोडी त्याची अलाइनमेंट जाणार, तर ती अलाइनमेंट तुम्हाला करावी लागते. तर ती अलाइनमेंट करणं म्हणजे तुमचं परमनंट ऍडजस्टमेंट झालं. Okay, so simply when desired relationship between the fundamental lines of the theodolite are disturbed, then some procedure is adopted to establish this relationship and this is called as a
परमनंट ऍडजस्टमेंट म्हणजे इन्स्ट्रुमेंट वापरून त्याच्यात त्याचे काही एकमेकांशी म्हणजे आपण हे इन्स्ट्रुमेंट आहे त्याच्यात काहीतरी एक रिलेशन एकमेकांशी बिल्ड केले त्यामुळे आपण बघितलं की आपल्याला रिडिंग मिळतं. ठीक आहे, आपण बघितलं ना आपल्याला रिडिंग मिळतं म्हणजे त्यात काहीतरी रिलेशन बिल्ड करून ठेवले ना हॉरिझॉन्टल ऍक्सिस व्हर्टिकल ऍक्सिस किंवा बाकीचे जे काही ऍक्सिस आहेत त्यांचं. आणि हे जर डिस्टर्ब झालं तर तुमचे रिडिंग चुकणार. सो फॉर दॅट यू हॅव टू मेक द मेंटेनन्स रेग्युलरली. काही एक ठराविक वर्षांनी 6 महिन्यांनी तुम्हाला त्या इन्स्ट्रुमेंटचं मेंटेनन्स करावा लागतो आणि दिस मेंटेनन्स इज सिम्पली कॉल्ड ॲज अ परमनंट ऍडजस्टमेंट. समजलं का टेम्पररी ऍडजस्टमेंट आणि परमनंट ऍडजस्टमेंट मधला फरक? Someone from class, please respond. भाग्यश्री कोंढारे समजलं का तुम्हाला? राहुल Yes, sir. ढगे, राहुल ढगे समजलं का तुम्हाला? रोहित बिचुकले, यस सर. समजतंय का? हो समजते सर. ओके चलो. So now next point is the least count of the vernier. Okay, this is the difference between the value of the smallest division of the main scale to that of the smallest division of the vernier scale. Okay, least count म्हणजे काय? It is the difference between the value of smallest division of the main scale to that of the smallest division of the vernier scale. Okay, तर याला आपण लिस्ट काउंट म्हणतो. म्हणजे थोडक्यात जर सांगायचं झालं, इट इज द स्मॉलेस्ट व्हॅल्यू दॅट कॅन बी मेजर्ड विथ द थिओडलाइट. थिओडलाइट जे आहे थिओडलाइटच्या इन्स्ट्रुमेंटने आपण जी सगळ्यात छोटी व्हॅल्यू मेजर करू शकतो दॅट व्हॅल्यू इज सिम्पली लिस्ट काउंट. ओके, म्हणजे थिओडलाइटच्या इन्स्ट्रुमेंटचा उपयोग करून आपण 15 सेकंद पर्यंत अँगल मेजर करू शकत असू तर लिस्ट काउंट ऑफ दॅट पर्टिक्युलर थिओडलाइट इन्स्ट्रुमेंट वुड बी 15 सेकंड. Okay, now please tell me anyone from our class. Let me check how many students are clever in this class. Can anyone tell what is the list count of the staff we generally use on a site? The measuring staff आहे त्याचा लिस्ट काउंट काय असतो? The staff which we use on the ground for the survey. Please tell me what is its list count. I hope you have learned in first year what is mean by staff. Good. Pragati Jadhav is saying 5 mm. Okay, good. 5 mm ची एक पट्टी असते आणि त्या पट्टीने आपण मिनिमम 5 mm चं रीडिंग घेऊ शकतो. सो लिस्ट काउंट शुड बी 5 mm. गुड प्रगती. तर ज्या इन्स्ट्रुमेंटनी जे कमीत कमी रीडिंग आपण मेजर करू शकतो त्याला थोडक्यात आपण लिस्ट काउंट म्हणतो. म्हणजे आपण जर घरातली 1 फुटाची पट्टी घेतली प्लास्टिकची तर त्याने आपण 1 mm पर्यंत मिनिमम रीडिंग घेऊ शकतो तर त्याचं लिस्ट काउंट काय झाला 1 mm. ओके, लाईक दॅट वे. म्हणजे मिनिमम रीडिंग जे काय घेऊ शकतो दॅट इज द लिस्ट काउंट ऑफ दॅट पर्टिक्युलर इन्स्ट्रुमेंट. Now we will see the basic parts of the theodolite instrument. Okay, आता theodolite instrument हे थोडक्यात असं खोलून दाखवल्यासारखं दाखवलंय या डायग्राम मध्ये. You can see over here. Okay, we will go from the bottom. There is a leveling head assembly. Okay, this one is a leveling head assembly. म्हणजे इथं 3 फूट स्क्रू असतात. इथे 1 2 आणि इकडे 3 आहे. These are the 3 foot screw. By using 3 foot screw, we can level that particular instrument. Okay, and this is called as a leveling head assembly. Okay, leveling head assembly. जसं उपयोग करून आपण leveling करू शकतो. Okay, then this one is a horizontal circle assembly. जिथं तुमचा horizontal circle आहे ज्याच्यावर आपण horizontal angle measure करणार आहोत that is called as a horizontal circle assembly.
Okay, this one is a horizontal circle assembly. Okay, after that this one is a LED assembly. ज्याच्यावर तुमचं बाकीचं वर्टिकल सर्कल माउंट केले, टेलिस्कोप माउंट केलाय, हे जो मधला पार्ट आहे that is called as a LED assembly. Okay, now again this one is a telescope. हा टेलिस्कोप आहे आणि हा जो आहे हा वर्टिकल सर्कल आहे. ओके, वर्टिकल सर्कलवर आपण वर्टिकल अँगल मेजर करणार आणि दिस वन इज अ टेलिस्कोप. ओके, फ्रॉम दिस टेलिस्कोप वी विल सी द ऑब्जेक्ट अँड दिस इज द लाईन ऑफ साइट. ओके, and this one is a point आहे तिकडे आपला ऑब्जेक्ट असणार आहे. ठीक आहे, and this yellow colored or mustard yellow colored dotted line, it is a horizontal axis about which the telescope can be revolved in a vertical plane about its horizontal axis, and this pink colored axis shown over here, it is a vertical axis about which instrument can swing. Okay, this is the basic diagram. We will go for the main diagram of this instrument. This is the main diagram. This diagram is generally asked if your exam is in offline mode, but there are chances of exam in offline or online mode. We can't predict right now. आपण नाही सांगू शकत की तुमची एक्झाम ऑनलाईन येईल का ऑफलाईन होईल. जर ऑफलाईन एक्झाम असेल तर जनरली दिस डायग्राम इज आस्क्ड इन एक्झाम. Please draw the theodolite instrument and then write some parts of it and then explain one or two parts of that. Okay, so I request you all, I will give you 10 minutes. You just go and draw this diagram and note down all these points also. I will give you 10 minutes for drawing the diagram. Just draw this diagram, and this is for the practice, to get practice. Otherwise I am going to share this PPT to you. From there also you can take, but during the class, for the sake of the change of the work, I am giving you time to draw this diagram. Just go and draw rough diagram. I will give you just 5 or 10 minutes. In that you just draw this diagram. Okay, once you draw the diagram, just let me know. I will resume the lecture. Snehal Ambure, you are saying that you have some problem in test question. Where do you have question? Where do you have problem? Can you explain? Snehal? Yes, sir. Where do you have problem? You are asking you have some problem in test question. Sir, the counter interval is inversely proportional to the. That's answer काय? Contour interval is inversely proportional to त्याचे हे ऑप्शन होते ना, स्केल ऑफ द. म्हणजे बघा, कंटूर इंटरवल केव्हा कमी असतं, जेव्हा स्लोप हा कमी असतो. ठीक आहे, म्हणजे जेव्हा कंटूर इंटरवल कमी आहे कधी, जेव्हा स्लोप पण कमी असेल. जेव्हा फ्लॅटर स्लोप असेल तेव्हा कंटूर इंटरवल पण कमी असतं, म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल झालं, बरोबर का. पण जेव्हा स्केल जास्त असतं तेव्हा आपल्याला कंटूर इंटरवल कमी असतो. सर, त्याचा आन्सर तुम्ही अगोदरच्या टेस्टला ना स्टिफनेस ऑफ द एरियाला राईट दिलं, त्यामुळे आम्ही यावेळेस केलं तर दॅट माइट बी रॉंग. जेव्हा स्टिफनेस जास्त असेल तेव्हा कंटूर इंटरवल हा जास्ती ठेवायला लागतो आपल्याला. इथं बघा, आय विल ट्राय टू एक्सप्लेन दॅट पर्टिक्युलर थिंग. Good question. There may be some mistake while making the test, so that might be happen. Stiffness चं बघूया आपण आधी. ओके, सपोज दिस इज अ स्टीप एरिया. असा स्टीप एरिया आहे खूप, तेव्हा आपल्याला कंटूर इंटरवल जो आहे हा जास्ती ठेवावा लागतो. का तर सपोज आपण इथं 90 मीटरचा एक कंटूर काढलाय, त्याच्यानंतर लगेच आपण इथं दुसरा कंटूर जरी काढला, ओके, इथं, ठीक आहे, 95 झाला.
100 झाला. ठीक आहे, म्हणजे आपल्याला प्रत्येक ह्याच्यात 5-5 मीटर आपण अंतर ठेवले. ओके, जस्ट 5 मीटर किंवा 10 मीटर असं समजा. ओके, सपोज दिस इज 10 मीटर. हा स्टीप स्लोप आहे, दिस इज 10 मीटर. ओके, नाउ आय विल टेक द अनदर एक्झाम्पल ऑफ द फ्लॅटर स्लोप. जर फ्लॅट स्लोप असेल बघा, आय विल ड्रॉ ओव्हर हियर फ्लॅटर स्लोप. तर असे जमीन आपली एकदम फ्लॅट असेल, ऍट दॅट टाइम हाऊ द स्टिफनेस वुड कम. स्लिप आपलं कंट्रोल डायग्राम कशी येणार बघा. समजा हा 95 मीटरचा अगेन कंट्रोल झाला. ओके, त्याच्यानंतर जर दुसरा आपल्याला कंट्रोल, आता आपल्या ही जमीन आहे, आपल्याला लगेच जवळ कुठतरी त्याचा पॉइंट पाहिजे ना, म्हणून आपल्याला हा जवळ घ्यावा लागतो. ठीक आहे, कारण बघा हा एरिया खूप मोठा कव्हर करतोय. ठीक आहे, तिसरा जो आपल्याला कंट्रोल काढायचा हा पण जवळ काढावा लागतो. का तर हा एरिया जास्ती कव्हर होतोय. म्हणजे जेव्हा स्टिफनेस कमी होते, म्हणजे फ्लॅटर स्लोप होते, तेव्हा कंट्रोल इंटरव्हल आपल्याला कमी ठेवावा लागतो. म्हणजे हा 90 असेल तर हा 90.5, हा 91.5 असं ठेवावं लागतं. जर या केसमध्ये मी जर कंट्रोल इंटरव्हल जास्त ठेवला, म्हणजे मगाशी सारखा असा 5 मीटर ठेवला, समजा असा ठेवला. ओके, तर ह्या पॉइंट आणि ह्या पॉइंट मध्ये आपल्याला रिडिंगच मिळणार नाहीये. ह्या 2 पॉइंट मध्ये इथून ते इथपर्यंत आपल्याला मधली जमीन कशी आहे, ह्या पिंक कलरच्या मधली जी काही जमीन कशी आहे ते आपल्याला कळणार नाही. ती कळण्यासाठी आपल्याला कंट्रोल इंटरव्हल म्हणजे 90 नंतर लगेच 90.1, 90.2, 90.3 म्हणजे जवळचे पॉईंट घ्यावे लागतात म्हणजे फ्लॅटर स्लोप मध्ये. ठीक आहे, तरच आपली मधला कंट्रोल असे मधले कंट्रोल येतील आपल्याला. हे मधले कंट्रोल जे आहे तरच आपल्याला मिळतील. म्हणजे 90 असले की लगेच 90.2, लगेच 90.3 असं म्हणजे जवळचे जर पॉईंट घेतले तरच आपल्याला त्या जमीन कशी आहे ते कळून जाईल. ओके, म्हणजे थोडक्यात काय झालं, वेन द स्टिफनेस इज लार्ज, ओके, स्टिफनेस खूप असेल जमिनीची तर कंट्रोल इंटरव्हल ऑल्सो लार्ज. वेन स्टिफनेस इज ground is a flat, at that time the control interval should be less. ओके, इथं लेस जर छोटा असेल कंट्रोल इंटरव्हल तर तुम्हाला इन बिटवीनचे पण पॉईंट मिळतील आणि जमीन कशी ते कळून जाईल. ओके, सो फॉर स्टिफनेस control interval is directly proportional and for the scale it is inversely proportional. Is it okay? येस सर, आम्ही गुगलवर पण बघितलं, म्हणजे दोन्ही पण आन्सर दाखवतो. ओके, नाही मग ते गुगलला थोडंसं हे असेल, स्टिफनेसला असं आहे. येस इथं तर समजलं ना तुम्हाला स्टिफनेस असेल की काय होता नाही. येस सर, समजलं. Now we will move for our main topic. Okay, so this diagram, I hope you all might have drawn this diagram. I hope you all might have drawn. Now we will see all these points one by one. I will just recall over here, and after that we will see the definitions of all these points, all the 24 points. Okay, so vertical circle. Just a minute. Okay, so this one is a vertical circle. This one is a vertical circle. ज्याच्यावर तुम्ही angles measure करणार आहात. I will on the video sidewise so that you can get. Okay, I will keep the camera in my hand. It's not getting still. Okay, leave that. So vertical circle, इथं बघा, this one is a vertical circle. This हा जो गोल आहे पूर्ण, this one is a vertical circle. Okay, on this vertical circle we can take the readings. We will see all the definitions afterwards. Okay, then horizontal circle. Okay, this one is a horizontal circle. Okay, I am showing here also. This one is a horizontal circle. If you see over here, this one is a horizontal circle on which this instrument is moving. हे display तुम्हाला आहे.
हा जो गोल आहे दिस वन इज अ हॉरिझॉन्टल सर्कल. ओके, त्याच्यावर तुम्ही हॉरिझॉन्टल अँगलचे मेजरमेंट घेऊ शकता. ओके, दिस वन इज अ हॉरिझॉन्टल सर्कल. ओके, नाउ अल्टिट्यूड बबल. अल्टिट्यूड बबल इज देअर. इथं यू कॅन सी ओव्हर हियर. इथं जर तुम्ही बघितलं तर इथं एक बबल ट्यूब आहे. दिस वन इज अ अल्टिट्यूड बबल. ओके, देन वर्नियर आर्म. वर्नियर आर्म इज देअर. दिस वन ओव्हर हियर शोन हियर. वर्नियर आर्म म्हणजे हा जो आहे याच्यावर इन्स्ट्रुमेंट सेट केलेला आहे, पकडलेला आहे. दिस वन इज अ वर्नियर आर्म. ओके, देन plate bubble is there. Fifth number plate bubble is there. Here the plate bubble is shown. Okay, you can see over here plate bubble is there. ही जी आहे ही plate bubble आहे, bubble tube. Okay, you can see over here this one is a plate bubble. Okay, then graduated arc is there. 6 number graduated arc is there. आता इथं बघा हे जे दाखवलेलं आहे this one is a graduated arc. इथं तुम्ही बघू शकता, इथं तुम्ही रिडिंग घेऊ शकता सगळे. तर दिस वन इज अ ग्रॅज्युएटेड आर्क, ज्याच्यावर तुम्ही हॉरिझॉन्टल अँगलची रिडिंग घेता. ओके, देन 7th वन इज अ लेवलिंग हेड. ओके, ही जी अरेंजमेंट आहे लेवलिंग हेड, ही जी खालची अरेंजमेंट आहे. ओके, ही जी खालची अरेंजमेंट आहे ज्याच्यावर लेवल इन्स्ट्रुमेंट त्याचा उपयोग करून तुम्ही लेवल करता. दिस वन इज अ लेवलिंग हेड. ओके, देन 9th number is a vertical circle, vertical axis sorry. हा जो उभा आहे हा vertical axis येणार. ओके, 10th number is a telescope. You can see here this one is a telescope. Okay, 11th number is a vertical circle clamping screw. Okay, हा क्लॅम्पिंग स्क्रू आहे. तर वर्टिकल सर्कल पकडण्यासाठी एक स्क्रू असतो. हा टाईट केला की तुम्हाला हे बघा हा स्क्रू आहे. हा स्क्रू लूज केला की टेलिस्कोप मूव्ह होते. पण हा स्क्रू मी एकदा जर टाईट केला टेलिस्कोप मूव्ह होत नाही. टेलिस्कोप मूव्ह होत नाही. असं टाईट केलं का टेलिस्कोप आय कॅन्ट मूव्ह दिस टेलिस्कोप. फिट झालाय बघा, मला हालत नाही. पण हा स्क्रू मी लूज केला आता टेलिस्कोप मूव्ह होतोय. ओके, सो 11th number that is vertical circle clamping screw is that. Okay, 12th number is the arm of the vertical circle clamp. Okay, there are some fixing arrangement with हे आर्म आहे ज्याच्यावर वर्टिकल सर्कल फिक्स केला इथं. ठीक आहे, एवढा डीप मध्ये जायची गरज नाही त्याची. 13 नंबर इज अ स्टँडर्ड. म्हणजे ही जी फ्रेम आहे, हे जे दोन हे दिसत आहेत, ही एज आणि हे जी दिसतंय तुम्हाला ज्याच्यावर हे सगळं वरचं बसवलंय. ठीक आहे, फ्रेमिंग जे आहे त्याला आपण स्टँडर्ड म्हणतो. ओके, लाईन ऑफ साईट. हे जे इन्स्ट्रुमेंट आहे इथून मी पाहणार असंच मला सरळ दिसणार. दिस वन इज अ लाईन ऑफ साईट. ओके, then upper plate clamping screw. There are some screws ह्या इन्स्ट्रुमेंटला अप्पर हे जे हा जो वर्टिकल सर्कल आहे त्याला पुन्हा स्क्रू आहेत. अप्पर क्लॅम्पिंग स्क्रू 15 नंबर. ओके, इथं ओके, लोअर क्लॅम्प. आता हा बघा हे इन्स्ट्रुमेंट मी हा स्क्रू लूज केला, इन्स्ट्रुमेंट माझं मूव्ह होतंय. ठीक आहे, पण हा स्क्रू टाईट केला इन्स्ट्रुमेंट मूव्ह होणार नाही. ओके, हा अप्पर क्लॅम्प आहे त्याचा टँजन स्क्रू आहे. ठीक आहे, लो अप्पर क्लॅम्प त्याचा टँजन स्क्रू आहे. सेम वेनी तुम्ही इथं या साईडला इथं पण स्क्रू आहे. ओके, देयर इज अनदर स्क्रू इथं पण स्क्रू आहे. हा स्क्रू जर तुम्ही टाईट केला लूज केला तर इन्स्ट्रुमेंट तुमचं मूव्ह होणार. ठीक आहे, पण हा स्क्रू तुम्ही जर टाईट केला इथं बघा हा जर स्क्रू तुम्ही टाईट केला ओके तर इन्स्ट्रुमेंट मूव्ह होणार नाही. ओके, होतंय का? मूव्ह होत नाही, इन्स्ट्रुमेंट मूव्ह होणार नाही. ओके, इन्स्ट्रुमेंट कॅन नॉट मूव्ह. ओके सर, तसे दोन स्क्रू आहेत, अप्पर टँजन स्क्रू, अप्पर क्लॅम्प स्क्रू, लोअर क्लॅम्प स्क्रू. हा लोअर क्लॅम्प स्क्रू झाला आणि इथं तुम्हाला अप्पर क्लॅम्प स्क्रू झाला. अप्पर क्लॅम्प स्क्रू आणि लोअर क्लॅम्प स्क्रू असे दोन स्क्रू आहेत. ह्या दोन प्लेट असतात एकमेकाला, एकमेकावर अशा मूव्ह होत असतात. लोअर क्लॅम्प स्क्रू फिट केला की हे दोन्ही एकमेकांना म्हणजे इन्स्ट्रुमेंट मूव्ह होणारच नाही. पण जर तुम्ही अप्पर लूज ठेवला आणि लोअर टाईट केला तर त्या वरच्यावर अशी वरची प्लेट मूव्ह होऊ शकते. अशी वरची प्लेट जी आहे ती वरच्यावर अशी मूव्ह होऊ शकते. पण जर तुम्ही अप्पर टाईट ठेवला, अप्परचा जर टाईट केला तर ती खालच्या प्लेटला फिक्स होणार आणि लोअर लूज केला तर ही अशी दोन्ही ऍट ए टाइम मूव्ह होऊ शकतात. ठीक आहे, दोन्ही प्लेट एकमेकांना मूव्ह होऊ शकतात. वी विल सी ऑल दिस थिंग्स इन अ कमिंग पार्ट. ओके,
तर तसे अप्पर स्क्रू आणि लोअर स्क्रू असे 2 स्क्रू आहेत. ओके, देन देअर आर 2 टँजंट स्क्रू पण दिले. व्हॉट इज द फंक्शन ऑफ दोज टँजंट स्क्रू? त्याच्या टँजंट स्क्रूचा उपयोग करून तुम्ही फाईन मुवमेंट करू शकता. म्हणजे जेव्हा तुम्ही हा टँजंट स्क्रू फिरवचाल, म्हणजे तुम्ही हे हा टाईप केला, टँजंट स्क्रू जर तुम्ही फिरवला तर यू कॅन सी, आय डोंट नो, यू कॅन सी द फाईन ऑट मुवमेंट इज देअर. एकदम छोटी हलकी तुम्हाला मुवमेंट दिसत असेल इन्स्ट्रुमेंटची. आय एम मुव्हिंग द टँजंट स्क्रू. टँजंट स्क्रू जेव्हा आपण मूव्ह करतो तेव्हा इन्स्ट्रुमेंट एकदम हलका मूव्ह होतो. तुम्हाला टेलिस्कोप हल्ल्यासारखं वाटतं का? किंचित मुवमेंट होणार, एकदम हलकी मुवमेंट होत असते. तर हा जो टँजंट स्क्रू आहे ना, टँजंट स्क्रू फिरवल्यानंतर इन्स्ट्रुमेंटची एकदम हलकी मुवमेंट होते. ओके, हलकी मुवमेंट होते. लाईक दिस वे इथं पण एक टँजंट स्क्रू आहे. त्या टँजंट स्क्रूचा मुवमेंट केलं की इन्स्ट्रुमेंट हलकं हलकं मूव्ह होतंय. तुम्ही बघताय इन्स्ट्रुमेंट थोडंसं मूव्ह होतंय. ओके, दीज आर द टँजंट स्क्रू. दीज आर युज्ड फॉर द फाईन मुवमेंट ऑफ द इन्स्ट्रुमेंट. ओके, then try batch plate is there, then foot screw are there. There are 3 foot screw as like other instrument, 1 2 and here one is the third. Okay, हा third, first second and the third असे 3 स्क्रू आहेत बाकीचे इन्स्ट्रुमेंट सारखे त्याला पण. ओके, then tripod is there. Tripod stand प्रत्येक इन्स्ट्रुमेंटला जनरली येतं सर्वेचा. ट्रायपॉड स्टँड इज देअर अँड प्लम बॉब इज देअर. प्लम बॉब म्हणजे काय? वळंबा पण असतो. मेकिंग द सेंटरिंग ऑफ द इन्स्ट्रुमेंट, सेंटरला आणण्यासाठी द प्लम बॉब इज देअर. ओके, तर वी विल सी ऑल दीज पॉइंट्स वन बाय वन with the definitions of those. Okay, this one is also another diagram in color. कलर मध्ये एक डायग्राम दिले तुम्हाला थोडंसं सोपं जावं म्हणून. ठीक आहे, इथं बघा. Now we will see all these points one by one. आता हे जे पॉइंट्स आहेत ते आपण वन बाय वन पाहूयात. We will see all these points one by one. First one is a trived. What is mean by trived? You can see over here. This here it is shown as a trived. You can see this trived. Okay, it is the circular plate having a central threaded hole for fixing the theodolite on the tripod stand by the wing nut. ठीक आहे, म्हणजे हे जे तुम्हाला दिसते हे होल, ह्याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंट आपण फिक्स करतो ऑन अ ट्रायपॉड स्टँड. दिस इज द ट्रायवेड. ओके, दिस इज द सर्क्युलर प्लेट हॅव्हिंग द सेंट्रल थ्रेडेड होल फॉर फिक्सिंग ऑफ द theodolite ऑन द ट्रायपॉड स्टँड बाय द विंग नट. विंग नटने आपण इन्स्ट्रुमेंट ह्याच्यावर फिक्स करतो स्टँडवर. ठीक आहे, तर त्याला आपण ट्रायवेड म्हणतो. इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ बेस प्लेट. ही जी आहे दिस प्लेट इज अ बेस प्लेट. ओके, दिस इज द बेस प्लेट. 3 foot screw are secured to this plate by means of the ball and socket arrangement. आणि ह्याला 3 foot screw आहेत, 1 2 and मागच्या साइडला एक असे 3 foot screw आहेत या इन्स्ट्रुमेंटला. ओके, so there are 3 foot screw. These are secured to this plate by means of the ball and socket arrangement. 3 foot screw आहेत, you can see here. First one इथे एक foot screw आहे, इथे एक foot screw आहे आणि याच्या एक्झॅक्टली त्या साइडला एक असणार आहे, पलीकडच्या साइडला इथे एक फुट स्क्रू असणार आहे. ठीक आहे, असे 3 फुट स्क्रू आहेत. हे इथं बॉल सारखी अरेंजमेंट आहे, बॉल अँड सॉकेट अरेंजमेंट. का तर हे इन्स्ट्रुमेंटचे जे फुट स्क्रू आहेत हे फुट स्क्रू आपण मूव्ह करत असतो, फिरवत असतो. इन्स्ट्रुमेंटचे फुट स्क्रू फिरवल्यानंतर आपला इन्स्ट्रुमेंट लेवल करत असतो. ठीक आहे, as I have shown to you leveling of the auto level, same way the leveling of this instrument also can be done. Okay, so these are the foot screw. These are fixed to this by ball and socket arrangement.
नाउ नेक्स्ट इज फूट स्क्रूज. आता बघा फूट स्क्रूज अगेन. Okay, you can see here. These are the foot screws. हा दिसतोय का? हा एक, हा दोन आणि हा थर्ड वन. ठीक आहे, दिस वन इज द थर्ड वन. असे 3 फूट स्क्रू आहेत आपल्या ह्याला. These are mean for the leveling of the instrument. आता याचा उपयोग आपण लेवलिंग साठी करतो. कसा करतो, कसं यूज करायचा, ऑटो लेवल मध्ये जसं सांगितले त्या पद्धतीने त्याचा यूज करायचा. म्हणजे पहिल्यांदा हे 2 फूट स्क्रू यूज करायचे. या 2 फूट स्क्रूने आधी लेवल करायचे इन्स्ट्रुमेंट आणि त्याच्यानंतर हा जो थर्ड फूट स्क्रू आहे बॅक साइडचा त्याचा उपयोग करून राहिलेली ऍडजस्टमेंट करायची. ओके. द लोअर पार्ट ऑफ द फूट स्क्रू इज सिक्युर्ड इन द ट्रायवेट. हे हा जो लोअर पार्ट आहे हा जे आहे ट्रायवेट आहे. ठीक आहे. The lower part of are secured in the trivet by means of the ball and socket arrangement. Ball and socket arrangement ने ते fix केले. An upper threaded parts passes through the threaded hole in a tri-batch plate. This one is a tri-batch plate. Okay, this one is a tri-batch plate. यामध्ये आता हा जो स्क्रू आहे याची खाली बॉल आणि सॉकेट अरेंजमेंट आहे आणि वरती थ्रेडेड अरेंजमेंट आहे. ठीक आहे. हा स्क्रू जेव्हा आपण मूव्ह करतो, हा स्क्रू मूव्ह केल्यानंतर यू कॅन सी इन्स्ट्रुमेंट गेट एलिव्हेटेड, म्हणजे थोडंसं खाली किंवा वर जातं. ठीक आहे. फाईन लेवलिंग करण्यासाठी याचा उपयोग करतो. तर हा स्क्रू मूव्ह करून आपण हे ऍडजस्टमेंट करत असतो. म्हणजे हे असं असं होतं, असं 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 होतं. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये थ्रेडेड पार्ट आहे, इथं बॉल अँड सॉकेट अरेंजमेंट आहे. ते स्क्रू मूव्ह केलं की आपण लेवलिंग ऑपरेशन करू शकतो. ओके. सो the lower part of the foot screw are secured in a trivet by means of the ball and socket arrangement, and the upper threaded part passes through the threaded hole in a tri-batch plate. Okay. Now, what is mean by tri-batch? Tri-batch म्हणजे काय? The triangular plate carrying the 3 foot screw at its end. ही जी आहे ट्रायंग्युलर प्लेट याला आपण ट्रायबॅच म्हणतो. ट्रायंग्युलर शेप मध्ये आहे तर याला आपण ट्रायबॅच म्हणतो. लेवलिंग हेड. आता ही जेवढी असेंब्ली आहे हे जे टोटल एवढा पार्ट जो आहे एवढा पार्ट त्याला आपण लेवलिंग हेड म्हणतो. ठीक आहे. द लेवलिंग हेड, द ट्रायवेट foot screw and the tri-batch, tri-weight foot screw and tri-batch, tri-weight foot screw and tri-batch. Okay, constitute a body which is known as leveling head. म्हणजे हा जो पार्ट आहे इन्स्ट्रुमेंटचा ह्या पार्टचा उपयोग आपण कशासाठी करतो तर लेवलिंग करण्यासाठी या पार्टचा उपयोग करतो. सो इट इज कॉल्ड एज अ लेवलिंग हेड. आर यू गेटिंग? यस सर. ओके. तो एवढा जो पार्ट आहे त्या पार्टचा उपयोग आपण लेवलिंग करण्यासाठी करतो. ट्रायवेट हे झालं ट्रायबॅच आणि हे स्क्रू या तिघांचा उपयोग आपण लेवलिंग करण्यासाठी करतो. सो इट इज कॉल्ड एज अ लेवलिंग हेड. ओके. नाव स्पिंडल्स. आता बघा स्पिंडल म्हणजे काय थोडक्यात. ओके. आता बघा हे जे इन्स्ट्रुमेंट आहे हे इन्स्ट्रुमेंट आपण कशाचे जर राऊंड फिरवतोय सगळं. ठीक आहे. हे इन्स्ट्रुमेंट कशाचे राऊंड फिरते आपलं. ठीक आहे. द theodolite consists of 2 spindles axis inner and outer. The inner axis is solid and conical and outer is hollow. The 2 spindles are conical. इथं जे दिसतंय तुम्हाला you can see over here. प्रथम सुरू से don't drop your attendance over here. You have to attend full lecture. Okay. तर हा जो पार्ट आहे ओके सर. हा जो आहे याला आपण स्पिंडल म्हणतो. ठीक आहे. आउटर इनर जे 4 राउंड इन्स्ट्रुमेंट मूव्ह होतंय. ठीक आहे. हे जे आहे हे 4 राउंड इन्स्ट्रुमेंट मूव्ह होतंय त्याला आपण स्पिंडल म्हणतो. ठीक आहे. The theodolite consists of the 2 spindles axis, one inner and other is outer. The inner axis is solid, conical and outer is hollow. The 2 spindles are coaxial. ठीक आहे. इथं जे 4 राउंड इन्स्ट्रुमेंट मूव्ह होतंय त्याला आपण स्पिंडल म्हणतो. ठीक आहे.
कोणाला काही शंका असेल तर लगेच विचारत जावा. नाव लोअर प्लेट. आता बघा वी विल सी दिस लोअर प्लेट. खूप महत्वाचा पार्ट चालू होता आता बघा. ओके, हिअर यू कॅन सी ही जी आहे ह्याच्यात दोन प्लेट्स आहेत. यू कॅन सी, आय होप यू कॅन सी. ही खालची एक प्लेट आहे आणि वरची एक प्लेट आहे. Just a minute. Okay, so there are two plates. You can see one is a lower plate, one is a upper plate. ठीक आहे, वरती एक प्लेट आहे आणि खाली एक प्लेट आहे, असे दोन प्लेट्स आहेत. ओके, the lower plate is attached to the outer axis and it is also known as a scale plate. आता लोअर प्लेट जे आहे त्याच्यावर स्केल असतं इथं. यू कॅन सी हिअर, इथं स्केल आहे, याच्यातून आपण स्केल मेजर करू शकतो. इथं स्केल आहे, दिस वन इज द स्केल्स. इथं मापा असतात, तिथं आपण मेजरमेंट घेऊ शकतो. ओके, द लोअर प्लेट इज अटॅच्ड टू द लोअर आउटर ऍक्सिस अँड इट इज ऑल्सो नोन एज अ स्केल प्लेट. इट इज बेविल्ड दॅट द स्केल इज ग्रॅज्युएटेड फ्रॉम 0 to 360 डिग्री. आता ह्याच्यावर जे स्केल आहे ते 0 to 360 डिग्री मध्ये लिहिलेलं असतं. ठीक आहे, कारण आपला सर्कल 360 डिग्री मध्ये कम्प्लीट होतं. ठीक आहे, 0 to 360 डिग्री ह्याच्यावर स्केल असतं. ओके, इन अ क्लॉकवाईज डायरेक्शन, क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये हे स्केल असतं. ठीक आहे, इच डिग्री, आता हे 0 to 360 डिग्री तर आहेच. अगेन इच डिग्री इज अगेन डिवायडेड ॲज अ 30 सेकंड, 20 सेकंड और 15 सेकंड, 20 सेकंड, 30 सेकंड किंवा 15 सेकंड असं प्रत्येक डिग्रीला पुन्हा डिवाइड केलेले. ओके, आणि पुन्हा लोअर प्लेट जे आहे इट इज प्रोव्हाइडेड विथ द क्लॅम्प स्क्रू अँड टेंजन स्क्रू फॉर द कंट्रोल ऑफ द मुवमेंट. ठीक आहे, या लोअर प्लेटला तिथं जे स्क्रू आहेत हे स्क्रू प्रोव्हाइड केले. ते स्क्रू जर टाईट केले तर त्याची मुवमेंट थांबते. म्हणजे मुवमेंट करायची नाही करायची, दिस डिपेंड्स ऑन द स्क्रूज. ओके, हे जे स्क्रू आहेत त्याच्यावर. आणि टेंजन स्क्रू कशासाठी, तर त्याची पुन्हा फाईन मुवमेंट थांबवण्यासाठी किंवा चालू करण्यासाठी. ओके, हे दोन्ही स्क्रू जर टाईट असेल तर इन्स्ट्रुमेंट तुमचं मूव्ह होणार नाही. ओके, हे इन्स्ट्रुमेंट मूव्ह होत नाही. Now, when the clamp screw is tightened and plate is fixed to the outer axis for the fine म्हणजे हा स्क्रू जेव्हा तुम्ही लूज कराल तेव्हाच तुमचं इन्स्ट्रुमेंट मूव्ह होतंय बघा. ओके, हा जो इन्स्ट्रुमेंट जर तुम्ही टाईट केलं तर तुमचं इन्स्ट्रुमेंट मूव्ह होणार नाही. ओके, यू कॅन सी हिअर, हा स्क्रू आहे बघा, हा स्क्रू मी लूज करतो. हा स्क्रू लूज केला की इन्स्ट्रुमेंट कॅन मूव्ह. ओके, इन्स्ट्रुमेंट कॅन मूव्ह, बट वेन यू टाईट दिस स्क्रू, हा स्क्रू मी आता टाईट केला. ओके, इन्स्ट्रुमेंट कॅन नॉट बी मूव्ह, इन्स्ट्रुमेंट मूव्ह होत नाही बघा, इन्स्ट्रुमेंट कॅन नॉट बी मूव्ह. ओके, सो ह्या लोअर स्क्रूज आहे त्याचा उपयोग आपण इन्स्ट्रुमेंटच्या मुवमेंटसाठी करतो. वी यूज दिस स्क्रू फॉर मुवमेंट ऑफ द कंट्रोल ऑफ द मुवमेंट ऑफ दिस इन्स्ट्रुमेंट. ओके, आणि हा जो आहे ऍडिशनल टँजन स्क्रू इज प्रोव्हाइडेड टू दॅट पर्टिक्युलर इन्स्ट्रुमेंट. बाय युजिंग दिस टँजन स्क्रू we can finally move the instrument. If possible, you can see I will just close the of this instrument. हा instrument मी जसं फिरवतो किंचित तुम्हाला इन्स्ट्रुमेंटची मुवमेंट झालेली दिसत असेल. ओके, सो दिस वन इज अ टँजन स्क्रू. म्हणजे हा मेन लोअर क्लॅम्प स्क्रू आहे, हा मेन लोअर क्लॅम्प स्क्रू आहे, आणि हा जो आहे हा टँजन स्क्रू आहे. हा मेन सगळी मुवमेंट कंट्रोल करण्यासाठी, म्हणजे हा लूज केला की इन्स्ट्रुमेंट तुमचं मूव्ह व्हायला चालू झालं आणि हा टाईट केला की इन्स्ट्रुमेंट तुमचं मूव्ह होणार नाही. ठीक आहे, आणि हा जो आहे त्याचीच फाईन मुवमेंट करण्यासाठी. ठीक आहे, हा टाईट केल्यानंतरच त्याचं फंक्शन चालू होतं. दिस वन इज अ टँजन, दिस वन इज अ मेन क्लॅम्प स्क्रू, लोअर क्लॅम्प स्क्रू, and this one is a tangent screw. Okay, this one is a tangent screw. Are you getting? समजतंय का? Yes, sir. Okay. Thank you. Now, for the fine movement or adjustment, the lower plate and tangent screw are rotated to required extent. The size of the theodolite is designed according to the diameter of the lower plate. हा जो lower plate आहे, ही जी lower plate आहे, you can see here.
ही जी लोअर प्लेट आहे, हा जो गोल दिसतोय पूर्ण तुम्हाला, हा हा जो गोल दिसतोय सगळा, ह्याला बोलतो आपण लोअर प्लेट आहे, म्हणजे हॉरिझॉन्टल प्लेट. ठीक आहे. तर हा जो लोअर प्लेट आहे किंवा ह्याचा जो डायमीटर असेल त्याच्यामध्ये जर आपण थिओडलाइट 12 सेंटीमीटर, 13 सेंटीमीटर, 8 सेंटीमीटर ह्याच्यानुसार आपण थिओडलाइटला नाव देतो. 8 सेंटीमीटर थिओडलाइट, 12 सेंटीमीटर, 25 सेंटीमीटर, 20 सेंटीमीटर असं नाव देतो. ओके. नाव अप्पर प्लेट. आता बघा, ही जी जाडी दिसते ह्याच्यात तुम्हाला इथे एक रेज दिसत असेल, ही जी रेज दिसते बोटाची इथं, ह्याच्यावरती एक प्लेट आहे, त्याला आपण अप्पर प्लेट म्हणतो. ठीक आहे. Okay, so this one is upper plate. तर अप्पर प्लेटला पण पुन्हा इथं दिसतंय तुम्हाला, इथे खालची, ह्याच्या खालची जी आहे ही खालची लोअर प्लेट आहे, ही वरची अप्पर प्लेट आहे. ओके. ह्या प्लेट एकमेकांवर बसलेले असतात. ठीक आहे. अप्पर प्लेट कंटेन्स वर्नियर ए अँड बी. अप्पर प्लेटला 2 वर्नियर्स आहेत. हा वर्नियर, ह्यातला वर्नियर म्हणजे जिथून आपण रिडिंग घेतो, हे इथून एकदा रिडिंग घेऊ शकतो किंवा इथून पण रिडिंग घेऊ शकतो, याच्यातून. ठीक आहे. याच्यातून एक तर रिडिंग घेऊ शकतो किंवा याच्यातून रिडिंग घेऊ शकतो आपण. ठीक आहे. एकाला वर्नियर ए म्हणतो आपण, एकाला वर्नियर बी म्हणतो. हे जे दिसते हे दोन, हे वर्नियर आहेत. वर्नियर म्हणजे ज्याच्यातून आपण रिडिंग घेणार. ओके. सो the upper plate contains the vernier scale A and B. It is attached to the inner axis. Its motion is controlled by the upper clamp screw and upper tangent screw. आता ह्याची पण मोशन जी आहे ही त्याला टँजंट स्क्रू असतात आणि क्लॅम्प स्क्रू असतात. त्या स्क्रूच्या सहाय्याने आपण त्याची मोशन कंट्रोल करतो. ठीक आहे. म्हणजे तो गोल फिरवायचा नाही फिरवायचा अप्पर प्लेट. म्हणजे हा आता मी लोअर टाईट केला आणि पुन्हा हा लूज केला, तर यू कॅन सी दिस इन्स्ट्रुमेंट कॅन मूव्ह. ठीक आहे. इन्स्ट्रुमेंट आपण मूव्ह करू शकतो. पण हे खालचं मूव्ह होतंय का? नाही होत. खालचं मूव्ह करायला मला काय करायला लागेल? हे टाईट करावं लागेल. हे टाईट केलं आणि हे लूज केलं. आता बघा सगळं फिरतंय. तुम्हाला दिसतंय का? आता ह्याच्या सकट म्हणजे यू कॅन सी पूर्ण असेंब्ली फिरते पूर्ण. ही लोअर स्क्रू लूज असल्यामुळं आणि अप्पर स्क्रू टाईट असल्यामुळे होते. पण जेव्हा मी हा लोअर क्लॅम्प स्क्रू टाईट करेन, हा जो लोअर क्लॅम्प स्क्रू आहे हा मी टाईट करेन, हा बघा मी लोअर क्लॅम्प स्क्रू टाईट केला, इन्स्ट्रुमेंट मूव्ह व्हायचं बंद झालं. पण त्याच केसमध्ये मी जर इथे अप्पर स्क्रू आहे, हा जर लूज केला, सॉरी इथे एक स्क्रू आहे, हा जर मी लूज केला तर इन्स्ट्रुमेंट माझं मूव्ह व्हायला चालू झालं पुन्हा. पण तुम्ही बघा मगाशी इन्स्ट्रुमेंट एवढं सगळं फिरत होतं, आता फक्त इन्स्ट्रुमेंट वरचं फक्त मूव्ह होतंय. ओके. इन्स्ट्रुमेंट इज मुव्हिंग बट ऑन द अप्पर प्लेट ओनली. ठीक आहे. अप्पर प्लेट वरच फक्त मूव्ह होतंय. ठीक आहे. आता बघा हे अप्पर प्लेट पण बंद होईल. हे जर मी टाईट केलं तर आता फिरायचं बंद झालं. म्हणजे 2 स्क्रू आहेत. ठीक आहे. वरचा आणि खालचं मुवमेंट करण्यासाठी 2 स्क्रू आहेत. ओके. वेन द क्लॅम्प, आता बघा त्याचं फंक्शन कसं आहे, आय विल एक्सप्लेन इन अ कमिंग पार्ट. फक्त इथं समजून घ्या 2 स्क्रू आहेत मुवमेंट, पूर्ण इन्स्ट्रुमेंटची मुवमेंट करण्यासाठी इथून इथं, किंवा फक्त ही वरची मुवमेंट करण्यासाठी. म्हणजे तुम्हाला एवढी मुवमेंट करायची का इथून वरची करायची, ते स्केल साठी असतं. ते कशासाठी, आय विल एक्सप्लेन इन अ कमिंग things. Okay. So when clamp screw is tightened, the vernier scale is fixed with the inner axis, and fine adjustment of the scale, the tangent screw are rotated. Okay. Tangent screw चा तिकडं पण आणि इकडं पण हाच उपयोग आहे की तुम्हाला फाईन ऍडजस्टमेंट करायच्या असतील तेव्हा त्याचा तुम्ही उपयोग करा. ओके. Now plate bubble. Again, plate bubble is there. Okay, you can see here. This one is a bubble. Okay. Two plate bubbles are mounted at right angles to each other. 2 प्लेट बबल्स असतात. म्हणजे इथे एक बबल आहे बघा, आणि आणखी दुसरी यू कॅन सी हिअर, इथं दुसरी, इथे एक आहे आणि इथे एक आहे, अशा 2 आहेत.
दीज आर 180 डिग्री 90 डिग्री टू इच अदर, म्हणजे एकमेकांना 80 डिग्री मध्ये ठेवलेले असतात. ओके, टू प्लेट बबल्स आर माउंटेड ऍट राईट अँगल टू इच अदर ऑन द अपर सरफेस ऑफ द वर्नियर सरफेस ऑफ द वर्नियर प्लेट. ठीक आहे, म्हणजे एक वर आहे आणि एक खाली आहे. वन बबल इज केप्ट पॅरलल टू द हॉरिझॉन्टल ऍक्सिस ऑफ द थिओडाइट. ठीक आहे, sometimes one plate bubble is provided on a vernier plate. The bubbles are meant for the leveling of the instrument at the time of the measuring. आता ही जी बबल ट्यूब दिलेली आहे, ह्या बबल ट्यूबचा उपयोग काय आहे, तर इन्स्ट्रुमेंट तुम्हाला कुठलंही काम चालू करताना ते लेवल करावं लागतं, तर ते लेवल करण्यासाठी ह्या बबलचा तुम्ही उपयोग करणार. ओके, ह्या बबल ट्यूबचा तुम्ही उपयोग करून इन्स्ट्रुमेंट एक्झॅक्टली लेवल किंवा हॉरिझॉन्टल करणार. नाउ स्टँडर्ड ए फ्रेम. आता ही जी आहे, हे जे दिसतंय तुम्हाला, ही एज आणि ही एज. ठीक आहे, हे जे दिसतंय हे आणि हे, ज्याच्यावर सगळं आपलं इन्स्ट्रुमेंट फिक्स केलंय, ही जी फ्रेम आहे, ह्या फ्रेम मध्ये इन्स्ट्रुमेंट बसवलं ना, ए शेप मध्ये बघा. ओके, त्याला आपण स्टँडर्ड और ए फ्रेम म्हणतो. टू फ्रेम्स आर प्रोव्हाइडेड ऑन अपर प्लेट. ही जी दिसते ही फ्रेम, टू फ्रेम्स आर प्रोव्हाइडेड ऑन अपर प्लेट टू सपोर्ट द टेलिस्कोप अँड व्हर्टिकल सर्कल and the vernier scales. Okay, these frames are called as the standard or A frame. ठीक आहे, ह्याच्यावर आपण व्हर्टिकल सर्कल, टेलिस्कोप बघा, व्हर्टिकल सर्कल आहे, टेलिस्कोप आहे, हे सगळं कशावर आहे, ह्या फ्रेम वर आहे. ओके, सो दॅट इज कॉल्ड एज स्टँडर्ड और A frame. नाउ टेलिस्कोप. दिस वन इज अ टेलिस्कोप. ओके, हा जो आहे, दिस वन इज अ टेलिस्कोप. द टेलिस्कोप इज प्रोव्हाइडेड बिटवीन द स्टँडर्ड्स. इथं बघा, हे दोन स्टँडर्ड हे आहेत, ह्याच्यामध्ये हा टेलिस्कोप बसवलाय. ओके, द टेलिस्कोप इज प्रोव्हाइडेड बिटवीन द स्टँडर्ड्स at the right angle to the horizontal axis. horizontal axis ला right angle, हा horizontal axis आहे, हा असा थ्रू जातो इथनं असा. ठीक आहे, असा हा जो आहे, हा horizontal axis आहे. इथं तुम्हाला horizontal axis दिसेल, हा असा horizontal axis आहे, त्याला 90 डिग्री मध्ये हा टेलिस्कोप आहे. ओके, so telescope is provided between the standards at the right angle to the horizontal axis. It can be rotated about its horizontal axis in a vertical plane. The telescope is provided with the focusing screw. हा जो टेलिस्कोप आहे, त्याला फोकसिंग स्क्रू आहे. टेलिस्कोप इज प्रोव्हाइडेड विथ द फोकसिंग स्क्रू. ओके, आणि फोकसिंग स्क्रूचा उपयोग करून आपण इन्स्ट्रुमेंट फोकस करतो. ओके, the telescope is provided with the focusing screw, clamping screw and tangent screw. Okay, ह्याला फोकसिंग स्क्रू आहे, क्लॅम्पिंग स्क्रू आणि टेंजन स्क्रू आहे, त्याचा उपयोग करून आपण इन्स्ट्रुमेंट फोकस करतो. ओके, नाउ वर्टिकल सर्कल इज देअर. हे जे आहे, दिस वन इज अ वर्टिकल सर्कल. हे जे गोल दिसते तुम्हाला, वर्टिकल सर्कल, ज्याच्यावर तुम्ही वर्टिकल अँगल्स मेजर करता. आता तुम्हाला दिसेल बघा, इथं हे जे दिसतंय, हे अगेन इथे एक वर्नियर आहे आणि इथे एक वर्नियर आहे. ओके, ह्याच्यातून तुम्ही रिडिंग मेजर करता, ह्याच्यातून रिडिंग वाचता. हे जे आहे, एक भिंग असतं छोटं, त्याच्यातून तुम्ही रिडिंग बघता. हे दिसतंय का तुम्हाला, याच्यात रिडिंग लाईन्स दिसतात का, ह्या लाईन हे रिडिंगचे. ठीक आहे, तर ह्या वर्टिकल सर्कलचा उपयोग करून आपण वर्टिकल अँगल किती आहे तो मेजर करतो. ओके, सो बाय युजिंग दिस वर्टिकल सर्कल वी कॅन मेजर द वर्टिकल अँगल्स. ओके, देन इंडेक्स बार और टी फ्रेम इज देअर. टी फ्रेम आहे, ज्याच्यावर हे सगळं सर्कल बसलेलं आहे. अल्टिट्यूड बबल इज देअर. दिस वन इज अल्टिट्यूड बबल. बबल ट्यूब आहे इथे. ओके, यू कॅन सी अल्टिट्यूड बबल इज देअर. अँड कंपास. समटाइम्स कंपास इज ऑल्सो फिक्स्ड. म्हणजे आता ह्या इन्स्ट्रुमेंटला नाहीये, इन्स्ट्रुमेंटवर आपण कंपास फिक्स करतो. कशासाठी, तर नॉर्थ डायरेक्शन समजण्यासाठी. समटाइम्स वी टेक द कंपास ओव्हर हियर टू गेट द नॉर्थ डायरेक्शन. ओके, बट इट इज फिक्स्ड अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट. जशी रिक्वायरमेंट असेल त्या हिशोबाने आपण ती फिक्स करतो किंवा फिक्स करत नाही. ओके, सो कंपास इज नॉट मेंटरी, इट इज फिक्स्ड एक्सटर्नली. ओके, एक्सटर्नली तुम्ही त्याला फिक्स करू शकता. सो these are some of the parts of the instrument. म्हणजे आपल्याला कन्स्ट्रक्शन डिटेल आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही सगळे इन्स्ट्रुमेंटचे पार्ट दाखवले. ओके, दिस वॉज द बेसिक डायग्राम ऑफ अस. ज्या डायग्रामला आपण एक्सप्लेन केला होता. त्याच्यानंतर इन्स्ट्रुमेंट लेबल कसं करायचं वगैरे सगळ्या गोष्टी येतात. ओके, बिफोर दॅट आता मी तुम्हाला हे सगळं दाखवलं. अगेन आय विल शो दॅट व्हिडिओ विच आय हॅव शोन टू यू यस्टरडे. ज्या एनिमेटेड व्हिडिओ मध्ये हे सगळे पार्ट तुम्हाला दिसून जातील. ओके, इथपर्यंत कुणाला काही शंका असेल तर प्लीज विचारा. इफ यू हॅव एनी डाऊट प्लीज आस्क.
Grammarly can help you write quickly and confidently, so you never have to slow down at work. Stay on top of Okay, thank you. I will play that video, animated video of this Theodolite instrument. You just see this video, you will get a good idea about the parts once again. Just a minute, let me share the video. The essential parts of a theodolite. What is the instrument that is commonly used for measuring horizontal and vertical angles? The answer is theodolite. Have you ever wondered what are the essential parts does a theodolite consists of? Well, let us first learn about the essential parts a transit theodolite is made up of. The first and most important part of a theodolite is the telescope. The telescope is mounted on a spindle known as trunnion axis. It has two lenses, eyepiece and object piece. The telescope is fitted with circular graduated arc known as the vertical circle. The vertical circle rotates with the telescope and is graduated from 0 degree to 360 degrees in clockwise direction for the measurement of vertical angles. By means of vertical circle, clamp and its corresponding slow motion screw, telescope can be set at any desired position in vertical plane. To read the readings of vertical circle, two verniers are fitted at the extremities of an index arm. The index frame and the vertical circle clamp are attached to the standards or A-frame. Trunnion axis of the telescope is also supported on the A-frame. The two standards resemble the letter A and are mounted on the upper plate. To level a theodolite, it is fitted with a leveling head. Leveling head consists of two parallel triangular plates known as tribrach plates. The two spindles have common axes, which form the axis of the instrument. Inner spindle is solid and conical and fits into the outer spindle, which is hollow and ground conical in the interior. The outer spindle carries the scale plate or lower plate. The scale plate carries a horizontal circle at its beveled edge, a lower clamp screw and a slow motion screw with the help of which it can be fixed accurately in any desired position. The upper plate carries an upper clamp screw and a slow motion screw for the purpose of accurately fixing it to the lower plate. The upper plate or vernier plate is attached to the inner axis and carries two verniers with magnifiers at two extremities diametrically opposite. The upper plate carries two plate levels placed at right angles to each other. One of the plate level is kept parallel to the trunnion axis. The plate level can be centered with the help of foot screws. When in use, the theodolite is supported with tripod. The tripod consists of three solid legs with pointed steel shoes. The tripod head carries an external screw to which the lower plate of the theodolite can be screwed. Upper tribrach plate has three arms, each carrying a leveling screw. Lower tribrach plate has a hole in the center through which a plumb bob may be suspended.
plumb bob is used to center the instrument exactly over the station mark. For measurements with bearings and meridians, some theodolites are fitted with compass. Some theodolite are fitted with a striding level. It is fitted with bubble level and is used to test the horizontality of the Trunnion axis. These are the major essential parts together making a theodolite. Look, if you're a business owner, then please, please, please don't make this mistake. Hey, this is Amit here, and after having coached thousands of entrepreneurs, Okay, I have shown this animated video to you. You might have got a good idea of this instrument. Okay, I'll again try to share one more video. Fundamental lines of theodolite. To understand the fundamental lines of theodolite, let us see the close-up view of theodolite. The line passing through the telescope is the line of sight or line of collimation. Line of sight or line of collimation is the line passing through the intersection of the horizontal and vertical cross hairs and the optical center of the object glass and its continuation. The horizontal line passing at mid of telescope is the horizontal axis. The horizontal or Trunnion axis is the axis about which the telescope and the vertical circle rotate in vertical plane. The vertical line passing through the mid of telescope is the vertical axis. The vertical axis is the axis about which the instruments can be rotated in a horizontal plane. Okay, I hope you might have got a basic idea of this instrument. In the next lecture, just a minute. In next lecture, we will go for the next part of this instrument. Okay, then we will go for the theodolite survey. Okay, if you have any doubt till now, you can ask, or we can stop over here because the lecture is of 2 hours. You might have got burden of all these things. Is it okay? Should we stop here? Yes, sir. Yes, sir. Okay, thank you. Thanks for the joining. I have taken the attendance. You can leave now.